ते गळ्यातलं दे ना मला. ते कुठे घरात शोधलं पण गावलं नाही मला. अहो त्या मी परवा गेल्यावर माझ्या आईला देऊन आली. आईला देऊन आली का? जरा तिला पाहिजे होतं. पाहिजे होतं म्हणजे काय? आणून देते म्हणली 4-8 दिवसांनी. तिकडे ठेवायला दिलंय म्हणजे हे कुठलं बोलणं आणलं हे असलं? अहो त्या देते म्हणली 4-8 दिवसानं. 4-8 दिवसानं काय कुठं जायचं तुझ्या आईला तेव्हा तिकडे ठेवून आलीस? दिलंय आता आणते म्हणजे. तो का बाजारचा भाजीपाला आहे का? म्हणले की 4 दिवसानं असं का तोंड करून म्हणते 4 दिवसांनी देईन. हा जसं काय लाख करोडाची इस्टेट तुमचे दिले आणि बोलायला की लाख करोडाचे नाही माझे 2 रुपयाचे असू दे. तो का ठेवली तिकडं? पण देतीच म्हणली ना आणून. अगं ती लाख देईल कुठं? ती लाख देईल. तो का ठेवावा? ठेवाटलं मला जे त्याच्या वस्तू जे त्याला लागत नाहीत का? आता मला लग्नाला जायचंय काय मडा घालून जाऊ का कुणाच्या गळ्यात? होय ग मडा घालत असते. मोर तोंड करून बोलती अजून. देतेच आणतेच म्हणली ना 4 दिवसानं. मला काय सपन पडलं होतं काय उठून लगे तुम्हाला लग्नाला जायचंय? पण एवढे हवास आहे तर करावं नाही तिकडं लय मोठं. इकडं का दुसऱ्याच्या डागाडागिनीवर लक्ष द्यावं? दुसऱ्याच होतं काय? तिला लेकीच होतं घेतलं तिनं. तिला तरी उशीर लाज वाटावा ना बाया. लेकराच्या गळ्यातलं कसं आपण ठेवून घ्यावा? सासू काय म्हणीन? असं असतं का नसतं? रीत भात काय कळती का? देईल की आणून. ती काय खायची गोष्ट आहे काय? खायची गोष्ट असते का? हा खायची गोष्ट आहे का? खायची गोष्ट आहे का? खात्यात का तुमच्या तिकडे डागडागिनं खात्यात? मग तुम्हीच म्हणाला की ठेवायचं कशाला द्यायचं कशाला. अगं मग ठेवायचंच नसतं. मला ठेवायचं होतं ना. आपण का म्हणून ठेवायचं? का म्हणजे तुझ्या आईनं त्याच्यात काय 10 रुपये टाकलेत का? हे दर तुला दागिना घ्यायला म्हणून. टाकू अगर ना टाकू. लग्नात नव्हतं माझ्या नवऱ्यानं केलेलं होतं. ठेवलं तिनं 4 दिवसानं आणून देते म्हटली. काय एवढं तुम्हाला हे व्हायला लागलंय? तुझ्या नवऱ्याचं तोंड हाणीन आणि तुझं बी हाणीन. नवऱ्याने म्हण केलं होय ग? हा नवऱ्याचं सांगती मला मोठे पण. नवऱ्याने केलं काय तुझ्या? मग कोण केलं? आम्ही काय तोंड वाचून गेलतो काय कुठं? मला काय माहिती कुठे गेलं? उठलं की चालू झालं तुमचा केर 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 केर. उठलं की चालू झालं. उठलं की चालू झालं. मग कशाला तो चालू केलं? तो ठेवायचं नाही. तो तिकडे नसतं ठेवलं तर मी कशाला चालू केलं असतं? पण मला ठेवायचं होतं. हा बोला आता. ठेवायचं होतं म्हणजे का ठेवायचं होतं? का म्हणजे मला ठेवाटलं मी ठेवलं. काय तुझ्या आईनी बापानी त्यात दिलत का 10 रुपये? घालू अगर ना घालू माझं होतं मी ठेवलं. तुझं कुठून आणलं होतं? तो कुठून आणलं होतं? म्हणजे कुठून आणलं होतं? नवऱ्यानं घातलं होतं माझ्या. तुझ्या नवऱ्याने? तुला माहितीये का डाक कोणी केलं? कोण का करीना? काय ते सांग. बस करा. लय काल मगापासून ऐकतोय. डोकं दुखायला लागलं माझं फार. काय ते डागा थोडं सर भांडती आहे तू पण. लाज वाटते का तुला? डागावून डोगावून भांडती म्हणायला? हा दिलं असं ठेवलं काय आमचं दिले होय तेव्हा. बायको तिकडे डाग ठेवून आली आणि तू वरून म्हणतो डागावून डोगावून भांडतात का? ती काय इकून आली होय तेव्हा. काय त्यासाठी केलंय का मी? एकायसाठी नाही केलं पण ती इकून थोडी आली तेव्हा. ती दिन ना 4 दिवसात त्यांना कार्यक्रम त्यांना माहिती होता तुला जायचंय म्हणून. नाही मग तुला लय पुळका आला मग तू एक काम कर. तू जा आणि इकून ये जा. सासूला पैसे दे तुझ्या. बघा कसं बोलतात. काय इकले बिकले त्यांनी काय? तू आयला का तू छोट्या छोट्या गोष्टीला आणि तुला काय कळतं का नाही? तू काय ठेवलं म्हणून काय झालं का? काय कर बर का? तू जा आणि इकडं तुझ्या सासूला पैसे दे. हे असं उलट भांडण म्हणतात ह्याला. बोलणं भांडण काय? उलट भांडण तुला कळत नाही. ही इकडली गोष्ट तिकडे नेऊन ठेवते परत ठेवलं म्हणून मी झालं काय? मला एवढं सांगायचं ना. काय विकून खाल्लं? लाज वाटते का तुला? वरून बोलती अजून मला तशीच. हा झालं म्हणती की ठेवलं म्हणून काय झालं? ठेवलं म्हणून काय झालं म्हणजे? मग तो ठेवायचंच का? मग मला ठेवायचंच होतं. अगं ठेवायचंच होतं. अक्कल नावाची काय वस्तू आहे का तुला? आहे का माहिती? अक्कल कशाला म्हणतात कळतं का? मला चिरडीला घालू नका. चिरडीला घालू नका. कसं बाबा जरा बघ जरा. गप्पत बसून इज्जतीनं सांगायला की ठेवलंय मी 4 दिवसानं आणून देते म्हणली म्हणून. कळालंय का त्यांना? ठेवलं नाही ती का ठेवलं ही विचारतीये. मी ठेवेन नाही तर काय तर करेन. काय बघ काय बोलली? आता आलं का तुला? बरं वाटलं का? आता वाटलं असून तुला बरं आहे ना? अरे काय बरं वाटलं का? काय का तुला कळत ते इतकं जोरात हाणले तरी तुला अजून वाटत असं अरे दुसरी हाणवा म्हणून. काय जोरात चालू होत तुझं काय? अरे मच्छर बसला होता तिच्या गालावर ते सुद्धा उठला नाही. तसं बोलूच नको. तुला वाटतंय तुला वाटतच नाही मी नीट राहा म्हणून. सारखं काय ना काय आता हाणला ना तो तुला एवढं वाटत नाही का लेकरा बाळाला हाणलंय म्हणून. आता तरी नीट बोलावं म्हणून तरी तुला तेच चालू आहे. अरे पण तुला एवढा का पुळका आलाय तिचा? पुळका आला असतं तर काय हाणला असतं तिला मी. पुळका आला असता मग तो तिला तवाच सांगायचं ना. दोघं संगत गेलतात ना.
सांगायचं आयला लागन बाबा कशाला तू नको ठेव इथं तुला झक मारायला तू तिला संग गेलता का नाही तुला आता हे घालून हिंडायची आता मामाला माहिती होतं लग्नाला जायची अरे घालून हिंडायची मला लग्नाला जायची कधी सांगितलं मला आता पदावाहिनीच्या पोराचं लग्न आहे मला मायाचं सांगितलं का लग्न आहे म्हणून घेऊन ये काय तिला तिकडे कार्यक्रम असेल काय असेल म्हणून मामीला ठेवलं असेल ना तिने मामीला ठेवलं असेल हा? आणि मामी मोठी नटणारी नटणारे नाही तुला काय तोंड माहिती घेऊन. मग हा? अहो, तिकडे आज तो तर तुला तसला नाटून काही पहिली दुसरी जाईन तरी तुला अजून नटून जायचं होय तिकडे मग हा, मग? मला लोक बोललं होतं गप्प बस ते जरा, कोपऱ्यात. आता. गप्प जरा आणि तुझी सासू हिंडूची अशी अशी करीत सगळ्या दुनियेत कसे काय हिंडू दे ती हा? कसे हिंडू दे तू बी हिंड असं मी नाही म्हणत पण अरे मग हिंडू दे मला अरे, काय म्हणायचं प्रश्न नाही. काय आहे तिने ठेवलंय तिने तिकडे कानातलं का गळ्यातलं एवढाच विषय ना फक्त एवढं कशाला बोलत तू हे बघ तिला मरणामाती तिथे मार बसवला महात तू हा? ऐक हिंडू दे मला काय घेणं देणं नाही तिच्याशी मग काय पण स्वतःच्या बेमटावरला मोडावा मग गळ्यात घालावा मग हिंडावा नटावा कोणा दुसऱ्याचं घालून गेलती काय मग माझं आहे ती मी केलंय स्वतः माझ्या कष्टाव तुझ्या कष्टावर हा. असं डायरेक्ट घेऊन दे ना तुला तिला काय देत असते? खुरपायला जाऊन तुझ्या बायकोला डाक केलं मी काय बोल नकोस बोलतोय? मला सांगू काय- नको काय- काय, तसलं. इकडं बघ, तिला देऊच नको मग तूच कष्टाचं आहे ना खुरपून घेत तूच घे तिला काय देत असते मग अरे पण तिला लग्नात मी केलंय ना मग तुला मग तिचं आहे म्हणून सांग ना डायरेक्ट सासूकडे दिलेला असल्यावर लय तुला मग गुलू मजा वाटते गोड वाटत आहे का नाही काय 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 तू काय बोट काय लेकराला का तू तुला समजतच नाही बाबा मला बावळं डोक्याच्या पुढं ना बार माझं डोकं बंद पडायची बारी आली पा गंध झालंय डोकं पार बघ. तुमचं कशावरून झाडण्यावरून भांडतात तर कशावरून तुम्ही भांड्यावरून भांडतात तर कशावरून अरे तुम्ही झाडण्याचं आता आणि हे भांड्याचं. डोलं आले पुढे इकून टाकलं होय तिने आणि तू तरी काय दिलंय बाई काय तुझं डोकं ओ बाई आत्या माझी चूक झाली हा. ना माझ्याकडनं मी ठेवलं चुकलं माझं हा, मग ती काय आणून देते तुम्हाला मी उद्या हा ती परत माझ्या आई बापाचं नाव तुमच्या तोंडात नाही निघलं पाहिजे अगं माझं काय हा. खिटूर आडलंय तुझ्या आणि आई आडवं बापाचं पण नाव नका घ्यायला तुमचं खेटर हा बिनकामाचा मार खाऊ घातला मला हा आता कसं माझं डाग वापरती पहिली तर लय टमाटामा अशी आणि ते आणल्यावर तुमच्याकडे ठेवायचा मला सुद्धा द्यायचा ना हा गरज नाही मला तुमच्या डागाची जावा कशाला ठेवलं होतस मग गरज नाही तर आता कळली ना किती गरज आहे माझी किती किंमत आहे माझी हा कळत ना मग तवा कशी अशी यायची माझ्या पुढं अशी ठमकत लचकत हा आता आता हाय का फुटका म्हणी गळ्यात जाऊ घालाय. आता आता गप ना करीन ना तिला फुटका मनी करायचं काय करायचं आता गप ना तू गळ्यात डोरलं जा लग्नाला कुठं जायचं जाणारच आहे काय तुम्हाला भेटते काय काय लग्नाला जाऊन काय करणार तिथं आता मला आताचे आता माझं डाग पाहिजे मला बाकीचं काय माहित नाही हा आता जातो आणि घेऊन येतो आणि तिथे जा लग्नात आणि लग्नात काय करणार आहेस तू डाग घालून आता काय आता करणार आहे? करायचं काय डाग करीत घालून? असतात नाही, डाग काय करायचं लग्न आता काय उपयोग आता काय झालं सांग बरं काय झालं हा? म्हणजे? बायांना सांगाय माझ्याकडे एवढं डाग आहे तेवढं डाग आहे सुनाचं घालून आली मी अरे मग तसंच असतं कसं असतंय हा काय करायचंय पण दाखवायची एवढं पण एवढ्या कष्टाने करून सवरून मी असं जायचं का उघड्या गळ्यानी अरे पण जाऊच नको ना मग नाहीतर का नको जाऊ मग माझ्या भाषेचं लग्न आहे भाऊजाई काय म्हणीन हानी नवानी मला ती तुला त्यांना हा? आमचं नाही कोण जावा, जाऊ ना, द्या त्यांना. कळायला मला गप्पत उगा किटकिटी नको म्हणे जाऊ. हिरीवारी लय ननन करीत ती भाऊजाई करीत ती आणि माझ्या पोराच्या लग्नाला 10-5 रुपये आयर पाणी करायचं असं तेव्हा तोंड दडवून बसली बसू का तोंड दडवून मग होय आणि तुझी सासू तिकडे करून दे हवस माझ्या डागावं करू दे की काय याला एवढं काय एक झाले म्हणून सांगतोय मला गप्पत जर तू हा ह्या सटवीचं ऐकून हा, तिला काय नको हा, त्याशिवाय द्यायचं काम नाही, हो. तू आगावपणा करू नको तो तिला हाणली ना मी तुला मारीन आता तू हान मला माझं डाग मला आणून द्यायचं हा. आणि तिथून पुढे मग बाकीचं काय असेल ती हे बघ मी काय करतो 15-20 मिनिटात जाऊन ती डाग आणून देतोय बशी हा अजिबात भांडायचं नाही परत चालतंय हे बघ तो दुसऱ्याला कोणाला दिला असतं ना हा. मला काही प्रॉब्लेम नव्हता पण तिला दिल्यामुळं माझं इतकं माथं फिरलंय कारण का तर तिने लय रुबाब दाखवलेला आहे मला हा असं सांग की मग डायरेक्ट कळलंय का आणि मला ती डाग मी आता लग्नाला जाते हा मला लग्नाहून येऊस तर ती डाग जर आणून दिलं तर बरी गत आहे नाही तर ह्याच्यापेक्षा राडा मी दुप्पट करणार म्हणजे करणार ध्यानात घ्यायचं कालवा करू नको आता आणतो आता दागा पाहिजे माझ्या सोन्यासारख्या बायकोला हाणलंय मी त्यामुळं मी आणतो आता जा 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 लग्नात अक्षर टाकून ये, जा मला लग्नाहून माघारी येऊ देईन मग तुझा सुंबर बघ हा, जा जा चल आवर ते आणून देऊ टाक ते फोन कर घरी तिकडे आणि कालवा चल लवकर.